नमस्कार. आपला ओम तत्सत या 3 शब्दांपैकी 2 शब्दांचा 2 अक्षरं म्हणूया 2 अक्षरांचा अभ्यास झाला. ओमनी प्रत्येक गोष्ट सुरू करावी असं आपण पाहिलं. तत् शब्दाचा पण अर्थ पाहिला. तत् म्हणजे ते परब्रह्म. त्या ओम आणि तत् या 2 अक्षराबरोबर तिसरं अक्षर जे येतं सत, या सतबद्दलचा आज आपल्याला विचार करायचा आहे. गीतेच्या दृष्टीने आत्ता जे श्लोक आपण म्हटले त्यातला 26वा श्लोक आहे. त्या 26 श्लोकासाठी माऊलींनी 25 ओव्या आपल्याला सांगितल्या. तर हे सत काय आहे ते आपण आज जाणून घ्यायचं आहे. आपल्याला सवयच होईल जर आपण हे सत शब्दाचं विवरण ऐकलं की इतका सत शब्द महत्त्वाचा आहे. म्हणजे प्रत्येक आपलं कर्म काहीही न्यून त्याच्यामध्ये न राहता जर आपण कर्म केलं, आता ते न्यून राहायला नको असेल तर त्याच्यासाठी सत शब्दांनी ते कर्म करायचं. म्हणजे त्या परब्रह्माचं स्मरण ठेवून कर्म करायचं. काही न्यून राहणारच नाही अशी खात्री भगवंत देतात अर्जुनाला, त्यामुळे आपल्याला सुद्धा. आणि असं ओम तत्सत अशा उच्चाराने आपण कर्म केलं तर ते चांगलंच 100% चांगलं कर्म होणार अशी खात्री त्यांनी आपल्याला दिली. इतकं सतचं महत्त्व ते आज आपल्याला सांगणार आहे. अशी सवय होणं म्हणजे न्यून कर्मामधलं न्यून काय आहे ते पण आपल्याला कळणार आहे. आपण सगळेजण ज्याला सत्कर्म म्हणतो, सत्कर्म म्हणजे चांगलं कर्म अशा अर्थाने तो शब्द आपण वापरतो. त्या सत्कर्म या शब्दामध्ये ओम आणि तत् हे अध्यारूतच आहे असा पण त्याचा अर्थ आहे. तर असं हे जे सत्कर्म आहे तो शब्द या दृष्टीनं आपल्याला असं वाटतं की चांगलं काम केलं म्हणजे ते सत्कर्म. आजच मी आले बाहेर गावून जाऊन आणि खरोखरच एक सत्कर्म माझ्या मैत्रिणीने केलं. ते एका म्हाताऱ्या बाईला रिक्षा मिळवून देणं किंवा रिक्षा मिळणं किती कठीण असतं आपल्याला माहिती आहे. आणि अशा म्हाताऱ्या थोडंसं डोळ्यामध्ये दुःख असणारी काहीतरी न्यून असणाऱ्या त्या आजी होत्या. आणि तसं काही ओळख बिळख काही नव्हती पण दयाच्या अंतःकरणाने आपण ते केलं. आणि स्वाभाविकच आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं सत्कर्मच आहे ते, त्याबद्दल काही शंकेला जागाच नाही. चांगलंच कर्म आहे. दुसऱ्याच्या अडचणीला उपयोगी पडणं हे चांगलंच कर्म आहे. आता जेव्हा आपण ह्या श्लोकाच्या अर्थाच्या दृष्टीनं या सत्कर्माकडे पाहू तर ते सत्कर्मच केव्हा राहील. तर हे सत्कर्मच आहे आपल्या प्रथम दृष्टीने आपण ह्याला सत्कर्मच म्हणूया की अडचणीत असणाऱ्या एका आपल्या वृद्ध अनोळखी का होईना आजीला मदत केली हे सत्कर्मच आहे. आता ते न्यून काय आहे ते मी आपल्याला ह्या श्लोकाच्या अभ्यासाने कळलेलं न्यून ते मी आपल्याला सांगणार आहे. की कळत नकळत आपल्याला काय होतं, आपण केलेल्या कर्माचा अहंकार नाही आपल्याला येणार की माझ्या अंतःकरणात दयावृत्ती आहे आणि मी ते केलं, त्यात काही फार मोठं केलं आहे अशातलं काही भाग नाही आहे. मला वेळही होता, मी बसस्टॉपवर उभे होते आणि तेवढं क्रॉस करून पलीकडे जाऊन त्यांना रिक्षा करून देणं ह्यात काहीच विशेष नव्हतं आणि त्याप्रमाणे केलं. आपली आई आपली आजी असावी असा भाव मनामध्ये सुद्धा असेल. हे सत्कर्मच आहे. 101% आपल्या दृष्टीने सत्कर्म आहे. आता प्रश्न असा आहे की ह्या श्लोकाचा अभ्यास केल्यावर आपल्याला एवढं ओम तत्सत या अक्षरांचं महत्त्व भगवंत सांगतं. याच्यामध्ये काय आहे, न्यून कुठे येतं नाही म्हटलं तरी आपल्या मनात येतं की ह्या आजीवर इतकी वेळ का आली, ही एकटी का बरं जाते, हे एवढं तिला बरं नाही आहे, वय एवढं आहे, मी तिला कुणीच कसं आधार आला नाही, तिला का बरं एकटीला जावं लागतं आहे. हे जे सगळे आपल्या प्रश्न मनात निर्माण होतात त्याला उत्तर आपल्याजवळ नसतात, गोष्ट खरी आहे. पण हे प्रश्न निर्माण होणं आणि कुणा तरी तिला ही वेळ आणलेली आहे अशा व्यक्तींना आपण नकळत दोषी ठरवतो. हे सुद्धा न्यून ओम तत्सतने निघून जातं. श्लोकाच्या अंतरंगात शिरलं ना की आपल्याला ही गोष्ट कळते की आपण सत्कर्मच केला आहे. अगदी बरोबर आहे. त्या सत्कर्माच्या वेळेला आपल्या मनामध्ये येणारे जे विचार आहे ते विचारसुद्धा चांगले यायला हवे. असं जर असेल तर ह्या ओम तत्सतचा काय उपयोग होतो आपल्याला कळेल. आपण ओव्यांचा जर विचार करू तेव्हा हे कळेल की त्याच्या दृष्टीनं श्लोक आहे 26वा आणि माऊलींच्या ज्ञानेश्वरीच्या दृष्टीनं आज 380व्या ओवीपासून आपण अभ्यास करणार आहोत. 26वा श्लोक आहे सद्भावे साधुभावे च सदित्येतत् प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणि तथा सशब्द पार्थ युज्यते. अर्जुना तथा पार्थ म्हणजे हे अर्जुना काय होतं आहे की सद्भावे आणि साधुभावे 2 शब्द वापरले बरं का. गीतेसारख्या ग्रंथामध्ये 2 शब्द वापरले तर त्या 2 शब्दांमध्ये अर्थामध्ये नक्कीच काहीतरी विशेष फरक आहे.
सद्भाव आहे म्हणजे आपण लक्षात येतं की सत्यभाव आहे, अंतःकरणामध्ये भाव अगदी खरा आहे, म्हणून सद्भाव शब्द वापरला की खऱ्या अंतःकरणातल्या असणाऱ्या भावानं हे कर्म केलं आहे. पण पुढे म्हटलं आहे साधुभाव आहे. आता साधुभाव आहे म्हणजे तो मगाशी सद्भाव सांगितला आहे, सत्यभाव सांगितला आहे, मग आता परत साधुभाव काय? तर साधुभाव म्हणजे अजून त्याच्यापेक्षा जरा वरचा, इतका श्रेष्ठ भावासंदर्भात, म्हणजे ज्याला आपण चांगुलपणा म्हणतो ना, की ते तसंच करायचंच आहे आपल्याला. म्हणजे हिलाच काय पडली आहे, हिलाच कशाला करायला हवं, आपल्याला काही गरज आहे का, आपलं बघावं आधी, हे असं काही नाहीच, येणारच नाही मला, असं चांगुलपणाच अंतःकरणात असं. म्हणजे थोडंसं सद्भावापेक्षा आणखी साधुभाव, हा सज्जनांच्या अंतःकरणात येणारा भाव तो चांगलाच असणार. सद्भाव हा सर्व मंडळींच्या मनात कधीतरी येणारा, परिस्थितीने येणारा असा असू शकेल, पण साधुभाव हा सज्जनांच्या मनात येणारा अखंड तसाच असणारा. त्यामुळे सद्भाव आहे त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचा किंवा जास्त वरचा साधुभाव आहे. आणि सत इति एतत् प्रयुज्यते, या दोन्हीसाठी सत हा शब्द योजलेला आहे. सद्भाव आहे साधुभाव आहे, याच्यामध्ये सत शब्दामध्ये दोन्ही भाव आलेलेच आहेत. आणि शिवाय प्रशस्ते कर्मणी सत शब्द हा योज्यते, आणखीन त्याच्यापेक्षा जरा वरचा सद्भाव आहे, साधुभाव आहे, आणि त्याच्यापेक्षा सुद्धा आणखीन प्रशस्त कर्म म्हणजे शुभ कर्म. इथे चांगल्या कर्माबद्दल, पॉझिटिव्ह गोष्टीबद्दलच आपण विचार करतो आहे, चांगलंच कर्म करायचं आहे. त्यामुळे चांगल्या कर्मामध्ये सद्भावाबद्दल, साधुभावाबद्दल आणि श्रेष्ठ, प्रशस्त, चांगल्या, उत्तम कर्माबद्दल हा सत शब्द वापरलेला आहे. एका सत शब्दामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेतच आहेत असं गीता आपल्याला सांगते. अर्जुनाला भगवंत सांगतो आहे की अर्जुना, सत्यभावाबद्दल म्हणजे ह्या गोष्टीच्या सद्भाव म्हटला शब्द, सत शब्द आला की त्याच्या अस्तित्वाबद्दल, त्याच्या अंतःकरणातल्या भावाबद्दल, त्याच्या चांगुलपणाबद्दल, त्याच्या श्रेष्ठ चांगल्या कर्माबद्दल आपण हा शब्द सत शब्द योजलेला आहे. आता आपण थोडासा अर्थाचा विचार करू आणि मग माऊलींच्या ओव्या बघून आणखीन त्याचं आपल्या अंतःकरणात ते ठसवून घेऊ. आता हा जो शब्द आहे आपण पाहतो आहे, सत शब्द ही ब्रह्माची सत्ता आहे. म्हणजे परब्रह्म जिकडे तिकडे आहेच असं जे म्हणतो तसं हे संपूर्ण विश्व जे आहे त्यातल्या प्रत्येक, आता हे तर आपल्याला माहिती आहे की संपूर्ण विश्वामध्ये आपल्याला दिसणाऱ्या ज्या विविध गोष्टी आहेत त्याला नाम आहे, रूप आहे, त्याच्यावरून आपण सगळ्यांना त्या वस्तूला ओळखू शकतो. तर या सगळ्यांना पण हा सत शब्द व्यापून आहे. विश्वातल्या सगळ्या दृश्य, अदृश्य, व्यक्त, अव्यक्त सगळ्या गोष्टींना हा सत शब्द वापरलेला आहे. याचा अर्थ असा आहे की सत या शब्दातून संपूर्ण म्हणजे संपूर्ण विश्वाचं एक अधिष्ठान हे सत आहे. या विश्वातल्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलायचं झालं तरी सत शब्द आपल्याला लागणारच आहे, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून ज्याला आपण म्हणजे नेहमी एक उदाहरण आपण घेत असतो विजेचं, माहिती आहे आपल्याला, त्या उदाहरणाने आपल्याला चटकन कळतं. जसं आपल्याला नेहमी म्हटलं की मनाचा, बुद्धीचा, आपल्या इच्छांचा, कामनांचा विचार करायचा असला तर त्याच्यामध्ये सत पाहिजे. आणि सत म्हणजे चांगल्या मनामध्ये चांगल्याच कामना, चांगलेच विचार येणार, अशा अर्थाने आपण सत शब्द वापरतो. हे जसं आहे तसं ते अधिष्ठान आहे, हे विश्वाला सतचं अधिष्ठान आहे किंवा आपल्या मनाला सतचं अधिष्ठान असायला हवं. असा सत शब्दाचा अर्थ आपल्याला लक्षात घ्यायचा असेल तर विजेचं उदाहरण आपल्याला कळतं की ते दिसणार नाही आहे. आपण जर सत म्हणतो आहे तर आपल्याला ते दाखवता येणार नाही आहे. चांगलं कर्म चांगल्याच पद्धतीनं, चांगल्याच भावानं, चांगल्याच विचारानं, श्रेष्ठ दर्जानं, काही न्यून न ठेवता आपल्याला ते करायचं आहे. असं दाखवायचं कसं? अमुक एकाने जसं कर्म केलं आहे ना तसं तू कर, असं पण नाही उदाहरणाने देता येत आपल्याला. त्यामुळे सत शब्दाचा अर्थ कसा हे करायचा, तर मग वीज जशी आपल्याला दिसत नाही पण विजेचा परिणाम आपल्याला दिसतो. पाणी थंड हवं असलं तरी आपल्याला घेता येतं, पाणी गरम हवं असलं तरीसुद्धा घेता येतं. एकच वीज आपल्याला पाणी थंड पण देते, पाणी गरम पण देते. त्यामुळे न दिसणाऱ्या विजेचं आपण जे प्रकाशित गोष्ट जी आहे, दिसणारी तिची जी शक्ती आहे ती त्या वस्तुरूपातून आपल्याला दिसते. वीज नको दिसू दे, पण आपल्याला मायक्रोवेव्हमध्ये गरम पाणी मिळत आहे, फ्रीजमध्ये थंड पाणी मिळत आहे. हे जे आहे ती अधिष्ठान, हे जे वीज, त्या विजेच्या अधिष्ठानावर हे आपल्याला मिळतं एवढं कळतं. तसं हे जे दृश्य जग आहे ते परमात्म्यावरच्या अधिष्ठानामुळे आपल्याला दिसतं आहे. त्या दृश्य जगातल्या वस्तूंना आपण नावं दिलेली आहे, नाव आहे, रूप आहे, त्याचे जे गुण आहेत किंवा त्याचा जो उपयोग आहे त्यावर आधारित आपण त्याला नाव दिलेलं आहे वगैरे वगैरे.
त्यामुळे तो परमात्मा जरी दिसला नाही तरी देखील त्याच्या अधिष्ठानामुळे हे दृश्य जग आपल्याला दिसतं आहे, हे आपल्याला कळतं आहे. म्हणजे एका अर्थाने तो जो परमात्मा आहे, म्हणजे आता आपण सत म्हणूया, या सतचा त्याची जी अभिव्यक्ती आहे ती 3 प्रकारांनी होऊ शकते. हे जड म्हणजे हे सगळं जग जे दिसतं आहे आपल्याला, ते चेतन म्हणजे सगळे जे जीव आपल्या ह्या जगामध्ये वावरत आहेत ते पण, आणि जड आणि चेतन अशा ह्या दोन्ही गोष्टींना नियंत्रित करणारा जो आहे ईश्वर, तो या 3ही गोष्टी या सत शब्दाने अभिव्यक्त होत आहेत. नुसता सत शब्द वापरला तरी ह्या 3ही गोष्टी, आता सत म्हणजे परमात्मा जरी म्हटलं तर त्या जड जगत पण तो नियंत्रित करतो आहे, चेतन गोष्टी पण तो नियंत्रित करतो आहे. नियंत्रण करणारा तो परमात्मा भले दिसून नाही आहे, दिसत नाही आहे, पण तरी देखील अशा या 3 गोष्टी एकाच या सत शब्दानं आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. किंवा आणखीन एका पद्धतीने जर विचार केला तर आपल्याला सगुण आणि निर्गुण 2 शब्द कळतात. हे दोन्ही सद्भावात येतात. परमात्म्याचे जे सगुण रूप ज्याला म्हणतो, म्हणजे आपल्याला सगळे आपले जे देव आहेत ते मूर्तीमध्ये आपण पाहिलं की ते सगुण रूपात आले. निर्गुण निराकार भगवंत हा आपण निरनिराळ्या रूपामध्ये, सगुण रूपामध्ये, मूर्ती रूपामध्ये पाहतो. तर हे जे निर्गुण सगुण रूप असू दे नाही तर निर्गुण रूप असू दे, दोनही या सद्भाव सत ह्या ह्याच्यात येतातच. काही रूपामध्ये आपण म्हणतो. साधुभाव म्हटला की आता म्हटलं तसं त्याच्यापेक्षा थोडा वरचा, चांगलं, योग्य, आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम, दया, क्षमा, शांती अशा ज्या सगळ्या भावना येतात, या सगळ्या चांगल्या भावना म्हणजे साधुभाव. त्यामुळे सद्भाव त्याच्यापेक्षा वरती साधुभाव. आता परमात्म्याचे गुण पाहतो ना, सद्भावामध्ये सगळ्या गोष्टी येत आहेत, आणि असं म्हणून सत्यभाव, त्याच्यापेक्षा आणखीन आपल्या अंतःकरणात येणारे हे सगळे साधुभाव. आणि मग शिवाय प्रशस्त कर्म म्हणजे अत्यंत श्रेष्ठ कर्म. नुसतं साधं आपण कर्तव्य कर्म वगैरे शब्द, त्याच्याहीपेक्षा हे वरचं श्रेष्ठ कर्म, प्रशस्त कर्म म्हणजे श्रेष्ठ कर्म. अगदी उपासना करा, साधना करा, जप करा, लोकांच्या कल्याणासाठी होत असणारं कर्म, ह्याला प्रशस्त कर्म किंवा श्रेष्ठ कर्म म्हणायचं. सदाचाराची वागणूक, सत्यसंकल्प करणं, दुसऱ्याच्या कल्याणाचा विचार करणं, असं सगळ्या गोष्टी, सगळे गुण या प्रशस्त कर्मामध्ये येणार. असं म्हणजे चांगल्यासाठी चांगलं काहीतरी करणं, या सगळ्याला सद्भाव किंवा हे काय म्हणायचं प्रशस्त कर्म म्हणायचं. या 3ही गोष्टी असल्या पाहिजे. म्हणजे आपण आपल्यापुरता आत्ता विचार करायचा झाला तर ज्ञानेश्वरी, दासबोध, गीतेसारखे जे ग्रंथ आहेत ते वाचन करणं, हा झाला एक विचार केला तर सद्भाव म्हणूया. की पारायण करणं, रोज 3 अध्याय म्हणते मी, रोज 100 योग्या वाचते मी, असं जे की आपण म्हणतो त्याला सद्भाव म्हणूया. थोडंसं त्या वाचनाकडे अधिक जरा लक्ष देणं, मन लावून वाचणं, त्याला साधुभाव म्हणूया. आणि हे वाचलेलं, अगदी मनापासून वाचलेलं, त्याचं मनन करणं, त्याला प्रशस्त कर्म म्हणूया. म्हणजे आपल्याला थोडं कळण्यासाठी हे मी सांगितलं की आपण नियम म्हणून रोज वाचतो, तो सद्भाव म्हणूया. थोडंसं त्याच्या अर्थाकडे लक्ष देऊन काळजीपूर्वक वाचन, चिंतन करणं, मनन करणं, काल कुठपर्यंत मिळाले, नाही तर काल रात्री वाचलेलं असं काही आमच्या लक्षात राहत नाही. हा आपला नित्याचा अनुभव आहे. गोंदवलकर महाराजांच्या प्रवचनाचं पान वाचण्याची आपल्याला वर्षोनवर्ष सवय आहे. पण प्रयोग करून बघा, रात्री झोपताना वाचलेलं पान असतं, सकाळी आठवून बघा की काल काय वाचलं, तर आपल्याला आठवत नाही. मग आपणच, आपल्याला वाईट नाही म्हणत, आपण का होतं ते सर्व नामासाठी संबंधित असतं ना, तर असं वाटतं हे वाचून झालं आहे पूर्वी, हे कालच वाचून झालं असं वाटतं. प्रत्यक्षात आपल्याला नाही कालचं आठवत. जाऊ दे, मुद्दा काय, तर असं नित्याने वाचणं हा सद्भाव म्हणूया. श्रवण, मनन, चिंतन, सखोल जरा त्याचा विचार, याला सगळ्याला आपण सद्भाव, साधुभाव म्हणूया. आणि मग त्याच्याही पुढे प्रशस्त म्हणजे काय, तर हे वाचलेलं, श्रवण केलेलं, मनन केलेलं, हे अत्यंत श्रेष्ठ. म्हणजे नुसतं लक्ष देऊन वाचलं नाही, तर त्याचं चिंतन मनन करणं, पुन्हा पुन्हा वाचणं, त्याचा अभ्यास करणं, असं थोडं 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 पुढल्या पायरीवर जाणं, हे सद्भाव आहे, साधुभाव आहे आणि प्रशस्त कर्म असं आपल्याला म्हणता येईल. समजा तीर्थक्षेत्री जायचं, काही साधने करता तीर्थक्षेत्री जाणं, भागवत ऐकायला तीर्थक्षेत्री जाणं, असं मंडळी जातातच. तर अशा प्रकारे तीर्थक्षेत्री जत्रा म्हणून काही तीर्थक्षेत्री जायचं नाही आहे, काहीतरी चांगल्या कामासाठी जायचं आहे. नुसतं फिरायला गेलं, जत्रा म्हणून गेलं, असं जर केलं तर तो काही सद्भाव, साधुभाव होऊ शकत नाही. सद्भावामध्ये आपण एका अर्थाने ठीक आहे गेले तीर्थक्षेत्री, त्याच्यापेक्षा साधुभाव मोठा आहे ना, तर नुसतं तीर्थक्षेत्री जाणं हा सद्भाव होऊ शकेल. पण कशासाठी जातो तीर्थक्षेत्री असा विचार करून त्याप्रमाणे कर्म करणं म्हणजे साधुभाव झालं. आणखीन त्याच्यावर उत्कृष्टता, उत्तमता आणणं म्हणजे आणखीन प्रशस्त कर्म आणणं असं होईल. भगवान
एकामागून एक सांगतायत, त्यामुळे एका समान अर्थाने ते आपल्याला सांगत नाही आहेत. सद्भावापेक्षा साधुभाव मोठा आहे, साधुभावापेक्षा प्रशस्त कर्म आणखी श्रेष्ठ आहे. ह्या सगळ्याला त्यांनी सत म्हटलेलं आहे. सगळंच चांगलं, पण एकापेक्षा एक वरच्या दर्जाचं अशा अर्थाने त्यांना सांगायचं आहे. त्यामुळे नाही तर मग एका शब्दात सांगून पण पुरलं असतं, पण तिन्ही शब्द वापरत आहेत याचा अर्थ एकापेक्षा थोडी थोडी ग्रेड वरची आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे जत्रेला जाणं, सिनेमाला जाण्यापेक्षा जत्रेला जाणं चांगलं, पण जत्रेला जाण्यापेक्षा यात्रेला जाणं चांगलं ना. अशा अर्थाने विचार केला तर जत्रेपेक्षा यात्रा चांगली, यात्रेपेक्षा थोडीशी आणखीन साधना किंवा तिथे जाऊन एखाद्या ग्रंथाचा अभ्यास करणं, ग्रंथाचं वाचन करणं हे चांगलं. वरदानंद भारतींनी म्हटलं की आम्ही पंढरपूरला जातो, आळंदीला जातो, शेगावला जातो, खूप गर्दी असते. अलीकडे अगदी दर पौर्णिमेला जातो किंवा दर महिन्यात एकदा जातो, असं निरनिराळ्या असतो, खिशामध्ये पैसा असतो, आता वेळ असते आपली दाखल तर जातो आपण, त्यात काही चुकीचं नाही आहे. पण ते सांगतात की गृहोपयोगी वस्तूंचा हाट देवालयी असे, म्हणजे त्या देवळाच्या आजूबाजूला जो काही बाजार असतो भरलेला, तर ना देवदर्शना दाटही खरेदीच तव होत असे. दाटी कसली होते तर त्या बाहेर आजूबाजूची दुकानं बसलेली आहेत, त्या दुकानामध्ये खरेदी करण्याची गर्दी असते. मी जेव्हा ह्या श्लोकाचा अभ्यास करताना वरदानंद भारतीचं पुस्तक वाचत होते तेव्हा मलाही आठवण झाली. आम्ही गोंदवल्याला गेलो होतो तर आम्हाला सांगितलं होतं, अहो तिथे ना पिवळे मूग मिळतात, नक्की आणा हं, बाकी कुठे मिळत नाही. आता गोंदवल्याला का आम्ही पिवळे मूग आणायला का चालू आहे, परंतु अशा प्रकारचा विचार चुकीचा नाही आहे हा. तर सद्भाव आहे, साधुभाव आहे आणि हे असं प्रशस्त कर्म, ह्याचा अर्थ कळताना आपल्याला ह्या गोष्टीची आठवण येते. तेच सांगतात की बाजार भरलेला असतो आणि बाजार करायचाच आहे, मग देवदर्शनाला जाऊन येऊ. म्हणजे तुम्ही आम्ही लांबच्या गावाहून अशा तीर्थस्थानी जाणाऱ्यांची तर ही गोष्ट आहेच, पण रोजसुद्धा देवदर्शनाला जाणाऱ्या लोकांच्या मनामध्ये हा भाव असतो की चला बाजारात जायचंच आहे, मग देवळात पण जाऊन येईल. असं करून हाट जाताना श्रीरामपद वंदिते, बाजारात करायला जातात आणि राम मंदिराला म्हणजे रामाला नमस्कार करून देतात. प्रपंच परमार्थाला साधिती लोक ते कमी, पण प्रपंच करता करता परमार्थ पण साधतायत अशी मंडळी खूप कमी असतात. बाजार करायला जातात आणि रामाचं दर्शन घेतात. असं नाही होत नाही, मी जायचंच आहे मला देवळामध्ये, बघते येता येता जमलं तर आणि ना असं म्हणतात. दर्शनाला महत्त्व आणि बाकी सगळ्याला कमी महत्त्व असं होत नाही. महत्त्व असतं हे सगळं बाजाराला, आणि मग जमलं तर जायचं, नाही तर मग आपलं बाहेरूनच दर्शन, कैसाचंच दर्शन असे पण आपल्याला वाक्प्रयोग ऐकायला येतात. असो, इथे आपल्याला कळतं की सद्भाव आहे, साधुभाव आहे किंवा प्रशस्तता किंवा श्रेष्ठ कर्म हे कसं कसं आहे. त्यामुळे एवढं पुरे असं आपण म्हणतो. ठीक आहे, सद्भावानं केलं ना पुरे, वाचला ना एकदा ग्रंथ पुरे, अशा प्रकारची आपली एक समजूत आपण करून घेतो. पण करतो एवढं पुरेसं नाही हे आपल्याला या उदाहरणाने लक्षात येईल की आपल्यालाच वाटतं आहे आपण केलं हे पुरेसं नाही. अजून आपल्याला कदाचित असं आहे की ते सद्भावच होत असेल, अजून साधुभाव आणि प्रशस्ती कर्म व्हायचं, म्हणजे खऱ्या अर्थाने ज्याला सत्कर्म म्हणायचं आहे ते अजून आपल्या हातून होतच नाही आहे असा त्याचा अर्थ. आणि ओम आणि तत् तर आहेतच, आधी झालेली 2 अक्षरं. ओम तत्सत अशा म्हणण्याच्या योग्यतेचं आपल्याला जर कर्म करायचं असेल तर किती त्या कर्माच्या मागे विचार करायला लागेल आपल्याला, त्याचं लक्षात येईल. आता ओम म्हणण्याच्या योग्यतेचं कर्म करायचं म्हणजे अगदी पवित्र भाव अंतःकरणात ठेवून कर्म करायचं. आता तपासायचं आपण आपलं अंतःकरण की मी केलेलं कर्म तो अंतःकरणात भाव आहे का, अत्यंत पवित्र भाव अंतःकरणात ठेवून केलेला आहे का. किंवा तत् शब्दाच्या वेळेला पण आपण पाहिलं होतं की तत् शब्द उच्चारण्याच्या त्या कर्माला तत् म्हणण्याच्या योग्यतेचं आहे ना, म्हणजे परमार्थ भावना मनात आहे ना. तत् म्हणजे ते म्हणजे परमार्थाबद्दल बोलतो आहे. त्यामुळे ओम आणि तत् ह्या अक्षरांच्या उच्चाराच्या वेळेला अंतःकरण पवित्र आहे का, खरंच त्या परमार्थाच्या भावनेने आपण ते कर्म करतो आहे का, याचं तर तपासणी करायचीच आहे. आता सत म्हणण्याच्या योग्यतेचं कर्म आहे का, जास्तीत जास्त चांगलं ओम तत्सत अशा 3 अक्षरांच्या ह्यांनी उत्तमातलं उत्तम चांगलं योग्य कर्म करणं, खरंच एवढं चांगलं कर्म होत आहे का हे आपल्याला तपासायचं आहे. म्हणजे असं असतं की छातीवर हात ठेवून आपण म्हटलं पाहिजे की यस, पवित्र भावनेनं निस्वार्थ भावनेनं हे कर्म मी केलं आहे असं म्हणता येईल. इतकं चांगलं कर्म, जेवढं चांगलं कर्म करता येईल तेवढं शक्य होईल तेवढं कर्म करायचं, या भावनेने त्याला ओम तत्सत असं म्हटलेलं आहे.
आता असं कर्म आपलं होतं का, म्हणजे छाती ठोकपणे आपल्याला सांगता आलं पाहिजे की यस, हे जे मी कर्म केलं आहे ते ओम तत्सत आहे. कुठेही अहंकार नाही, अभिमान नाही, मनात कशाचंही असा भाव नाही, पूर्णपणे अंतःकरणाने केलेलं कर्म असं छाती ठोकपणे आपल्याला सांगता येतं का? ते सांगता येत असेल तर ते ओम तत्सत. आता प्रश्न असा आहे की ठीक आहे, आम्हाला ते हवं आहे, मग आम्ही प्रत्येक आमचं कर्म ओम तत्सत उच्चाराने करू, म्हणजे मग आम्हाला ते ओम तत्सत या शब्दाने जे पावित्र्य, जे श्रेष्ठपण त्या कर्माला येणार आहे तसं कर्म आमच्या हातून होईल. म्हणजे एक तर आमचं कर्म तसं व्हायला हवं ही एक बाजू झाली, पण तसं होण्यासाठी आमच्या मनाची तयारी भगवंतांनी केली की कर, तू कर्म कर, ओम तत्सत असं मनाशी म्हण आणि कर्म कर, बघ तुझं कर्म श्रेष्ठ प्रतीचं, सद्भावे, साधुभावे आणि प्रशस्ती कर्म होईलच होईल. ओम तत्सत या 3 अक्षरांनी हे कर्म चांगलं होईल. माऊली याच्यासाठी 25 ओव्या सांगणार आहेत, त्या आपण पाहणार आहोत. 380 पासून 405 पर्यंतच्या ओव्या यासाठी आहेत. तरी सत शब्द येणे, आटुनी असंताचे नाणे, दावीचे अव्यंग वाणे, सत्तेचे रूप. सत शब्द येणे असं म्हटलं आहे, म्हणजे हा जो सत शब्द आहे, या सत शब्दाचा विचार करायचा झाले तर या शब्दाने काय होईल? आटुनी संपून जाईल, नष्ट होईल. काय नष्ट होईल? असंताचे नाणे. हे जे असत आहे ना, त्यातलं जे असतपण आहे ते असतपण बाजूला होईल, वाईट गोष्टी जातील. सत शब्द आला की त्यातलं जे असतपण आहे ते दूर होईल, शेवाळं सगळं दूर होईल, स्वच्छ पाणी होईल, असं असत दूर होईल. सत शब्द येणे, आटुनी असंताचे नाणे. म्हणजे आता असंताचे नाणं म्हणजे असंत हे मिथ्या जग, तर ह्या मिथ्या जगाचं हे दृश्य जग आहे, त्या दृश्य जगातल्या सगळ्या गोष्टी बाजूला होतील आणि सत शब्दाने ह्या सगळ्या दृश्य जगातल्या गोष्टी बाजूला होतील. दावी जे अव्यंगपणे सत्तेचे रूप, सत्याचं म्हणजे सत्याचं, इथे सत्ता वगैरे काही नाही आहे, सत्तेचे रूप, सत म्हणजे सत्य, या सत्याचं रूप म्हणजे ते जे दावी जे दाखवलं जाईल, कसं? अगदी शुद्ध, चोख, काही न्यून नसणारं असं सत्याचं रूप, सतचं रूप दाखवलं जाईल. कसं दाखवलं जाईल? दृश्य जग बाजूला होईल आणि अव्यंगवाणे म्हणजे ते जे काही त्याच्यामध्ये कमतरता असेल ती सगळी बाजूला होईल आणि चोख, निर्भेळ, शुद्ध असं सतचं स्वरूप आपल्याला दाखवलं जाईल. त्यातलं जे असतपण आहे ते सगळं नाश होईल. नुसत्या सत या उच्चाराने, सत शब्द येणे, सत या उच्चाराने त्यातलं सगळं असतपण, त्यातलं सगळं जे काही व्यंग आहे, अपुरेपण आहे, न्यून आहे, ते सगळं जाईल आणि चोख, शुद्ध, परिपूर्ण असं जे काही ब्रह्म आहे ते ह्या सत शब्दाने दाखवलं जाईल. जे सतची काळे देशे, होऊन नेण्याची अनारिसे, आपण असे अखंडित. आता ते म्हणतात हे सतची, हे जे सत आहे ते काळ आणि देश, म्हणजे कुठल्या देशात आणि कुठल्या काळात ह्याचा काही त्याच्याशी संबंध नाही. ते पूर्वी ठीक होतं, हो तुमच्या वेळेला, आता ते शक्य नाही असं नाही, किंवा इथे शक्य आहे, हो खेड्यापाड्यात ठीक आहे, हो शहरात हे शक्य नाही. अशा प्रकारच्या सतचं स्वरूप बदली होत नाही, जागा बदलली, काळ बदलला तरी. जे सच्ची काळे देशे, होऊन येण्याची अनारिसे, देशाच्या काळाच्या जागेच्या संदर्भात ते जे सतचं स्वरूप आहे ते टिकूनच राहतं. जे सत आहे ते कुठेही असू दे, पृथ्वीच्या पाठीवर, तरी ते सतच आहे आणि कधीही असू दे, ते कुठल्याही काळात असू दे तरी ते सतच आहे असं आपल्याला दिसेल. ह्या काळाने किंवा स्थानाने त्याच्यामध्ये बदल होत नाही. जसंच्या तसं ते सत राहतं, अखंडित राहतं, नित्य राहतं, जराही न्यून त्याच्यात राहत नाही, अव्यंग राहतं. अशी ही सद्वस्तू आहे, जशी तशी राहणारी. याचा अर्थच असा आहे की हे जे सत आहे याच्यात द्वैत भाव संपूर्णच गेलेला असतो, असं त्या परब्रह्माशी ते एकरूप झालेलं असतं. म्हणून ते आपल्याला सांगतात की स्थलकालाचा त्याच्यावर काहीही परिणाम नाही, ते सत हे सतच आहे. केव्हाही असू दे ते तरी ते सतच आहे. कोणत्याही ठिकाणी असू दे, देशामध्ये कोणत्याही असू दे, पृथ्वीवरती कुठेही असू दे, तरी ते सत आहे. हे दिसते जितुके जेतुरे आहे, ते असतपणे जे नोहे, देखता रूपी सोये लाभे जयाचे. आता जे जेतुले दिसते म्हणजे जेवढं म्हणून दिसत आहे म्हणजे ते दृश्य आहे. ह्याच्यामुळे जेवढं म्हणून तुला दृश्य दिसतं आहे ते सगळं असत आहे. आपण नेहमी यदृष्टम तद नष्टम म्हणतो. त्यामुळे जेतुले दिसतं, जेवढं दिसतं आहे ते सगळं असत्य आहे, ते असतपणे ते जे नोहे. आता असं आहे, सत जे आहे ते असत्य नाही आहे.
जे असत्य आहे ते दिसतं आहे किंवा जे दिसतं आहे ते असत्य आहे. आणि सत मात्र तसं नाही आहे, म्हणजे दिसत नाही आहे. जे दिसतं आहे ते सगळं असत आहे. दृश्य जग आहे ते नष्ट होणार आहे, ते संपणार आहे, त्यामुळे ते असत आहे. आणि जी वस्तू दिसतच नाही आहे, म्हणजे या दृश्य जगासारखी असतसारखी ही सत नाही आहे, ती दिसतच नाही आहे. तर ह्या सद्रूपाने ह्यालाच म्हणायचं आत्मदर्शन. देखता रूपी सोये, मग त्या देखत्याला जे दिसतच नाही आहे आणि जे सत आहे असं आपण म्हणतो आहे, त्याला नाव एवढंच द्यायला पाहिजे की ते कसं आहे, तर ते खऱ्या अर्थानं सत आहे. म्हणजे दिसत नसलं तरी त्याचं आत्मदर्शन आपल्या मनामध्ये किंवा आपल्या बुद्धीच्या रूपाने त्याचं दर्शन आपल्याला होईल. सत्रूपाचं दर्शन म्हणजे आत्मदर्शन. दृश्य वस्तूसारखं ते दिसणार नाही, पण तरी देखील त्याचं आत्मदर्शन होईल, आपल्याला सतचा अर्थ कळेल. आणि ते जे काही आहे ते सत्रूपाचं दर्शन आहे, ते आत्मस्वरूप आहे. त्याला काय म्हणायचं, याच्यासारखं वगैरे असं वर्णन करता येणार नाही, बरोबर आहे. पण असंच सगळं गेलं म्हणजे जे दृश्य आहे ते सगळं नाहीसं झालं की ते सत आपल्या मनाला कळेल, त्याला आत्मदर्शन असं म्हणायचं. तेणेसी प्रशस्त ते कर्म, जे जाले सर्वात्मक ब्रह्म, देखीचे करुणी सम ऐक्यबोधी. आता ते म्हणत आहे की तो त्या सत शब्दाची योगाने, म्हणजे सत शब्दाचा उच्चार केला की ते जे की ब्रह्मात्मक असं जे आत्मरूप आहे, ब्रह्मरूप आहे, आत्मरूप आहे, ते काय येतं, ते प्रशस्त कर्म. तेणेसी प्रशस्त ते कर्म, म्हणजे प्रशस्त कर्म म्हटलं श्रेष्ठ, प्रशस्त म्हणजे श्रेष्ठ. ज्याला श्रेष्ठ कर्म म्हटलं आहे तर त्या कर्माला काय म्हणायचं की ते सत शब्दाच्या योगाने ब्रह्मरूप झालेलं कर्म आहे. परब्रह्मानीच जणू की आता काय होतं, कर्मशब्द वापरला ना की आपल्याला आपण नित्याची जी कर्म करतो तीच कर्म आपल्याला आठवतात. हे सगळं ब्रह्मरूप कर्माबद्दल बोललं जात आहे. सर्वात्मक ब्रह्मरूप असं जे आहे त्याला श्रेष्ठ कर्म म्हटलं आहे. म्हणजे ती ऐक्यबोधाने होणारं ते कर्म आहे. मी आणि भगवंत एकच आहोत हा जो ऐक्यबोध आहे त्या, किंवा समत्व बुद्धी ज्याला म्हणतात, ह्या समत्व बुद्धीने जी काही आपल्याला दृष्टी प्राप्त होईल त्यांनी केलेलं कर्म आहे. म्हणजे आता मगाचंच उदाहरण द्यायचं झालं तर मला एखाद्या माणसाला, गरज असणाऱ्या माणसाला मदत करताना तो माणूस आणि मी हे दोन जोपर्यंत जाणवत आहे तोपर्यंत ते कर्म हे ब्रह्मकर्म किंवा आत्मकर्म होत नाही आहे. ही जेव्हा ऐक्यबुद्धी प्राप्त होईल की ती मीच आहे, मला मीच दिसले पाहिजे की मला असं झालं तर, असं खरं म्हणजे जर तर पण प्रश्न मनात येता कामा नाही, पण ऐक्यबोध झाला आपल्याला, आपणच त्या ठिकाणी दिसायला लागलो की मग ते समत्व बुद्धी येईल, मग त्याला ती ब्रह्मदृष्टी म्हणता येईल, मग ते ब्रह्मकर्म म्हणता येईल. असं सत शब्दाने कर्म होतं. थोडं कळायला अवघड वाटेल, पण उदाहरण लक्षात घेतलं की काय, एखाद्या माणसाला त्याच्या गरजेने आपण केलेली मदत, मग अशीचं उदाहरण घेतलं की त्या म्हाताऱ्या बाईला आपण रिक्षा करून नेण्याची मदत केली. हे जेव्हा मी आणि म्हातारी बाई दोन आहेत आणि मी अगदी काही, मला त्या कर्माचा मोठा गोळा करायचा नाही आहे, मला अहंकार नाही आहे, अभिमान नाही आहे, मी 10 जण सांगणार नाही आहे, त्याचा काही फोटो नाही आहे, त्याचा काही व्हिडिओ करायचा नाही आहे, आणि मग त्याला मगाशी म्हटलं तसं कोणाला त्याचा दोषही द्यायचा नाही आहे की असं कसं या म्हाताऱ्या माणसाला टाकतात, करता येत नाही का कोणाला तरी घरच्या लोकांना ह्यांना मदत, असं कसं त्यांनी केलं वगैरे वगैरे, हे सुद्धा मनात येणार नाही. सगळं आपण सद्भावे साधुभावे असं म्हणू. पण तरीसुद्धा जोपर्यंत ह्या दोन आहेत ना व्यक्ती, जेव्हा या दोन व्यक्तीच्या जागी एकच असेल असा ऐक्यभाव मनामध्ये येईल, तेव्हा जे आहे ती समत्व किंवा ब्रह्मदृष्टी आहे असं होईल. दुसरा नाहीच, आपण एकच आहोत अशी जेव्हा दृष्टी येईल तेव्हा ते प्रशस्त कर्म, श्रेष्ठ कर्म झालं. खूप अवघड आहे. व्यावहारिक दृष्टीनं अशा प्रकारचं कर्म करणं ही खूपच अवघड गोष्ट आहे. पण असं काही असेल असं पण आपण जोपर्यंत ज्ञानेश्वरीच्या एवढं वाचत नाही तोपर्यंत आपल्याला वाटत नाही की असं वाटलं पाहिजे. आणि मग ते म्हणत आहेत की असं जेव्हा तेणेसी प्रशस्त ते कर्म, ते श्रेष्ठ कर्म आहे बरं, जे झाले सर्वात्मक ब्रह्म, हे सर्वात्मक ब्रह्म झाले म्हणजे द्वैत दृष्टीच गेली, ऐक्यबोधच झाला, दोन व्यक्ती नाहीतच, म्हणजे जणू काही मीच मला मदत केली असं त्याचा अर्थ झाला. देखीचे करून मी सम ऐक्यबोध आहे, असा जेव्हा ऐक्यबोध होतो तेव्हा ते प्रशस्त कर्म, तेव्हा ते श्रेष्ठ कर्म होतं. ओम तत्सत. आणि आता हे जे असं इतक्या आपल्या आवाक्या बाहेरच्या गोष्टी आहेत असं आपल्याला मनात आता येईल
की कसं शक्य आहे, असं नाही होणार. पण असं जर तर त्याचा उपाय पण माऊली सांगतात ना आपल्याला, की सोपा आहे. प्रत्येक ओम तत्सत असं म्हणून गर्भ करायचं, ती सवय मनाला लावायची की होणार. मग ते तरी ओंकार तत्कार्य, ओम आणि तत्, तरी ओंकार म्हणजे ओम आणि तत्कार्य म्हणजे तत्, ह्या दोन उच्चाराने जे कर्म दाविले ब्रह्माकारी, जे कर्म ब्रह्मरूप होऊन जातं. हे सांगून झालेलंच आहे. ओम आणि तत् या दोन अक्षरांनी ब्रह्मरूप होतं. आता जे सांगितलं ते सत, हा जो तिसरा शब्द त्याला ते गिळूनी होई जे एक असरे सन्मात्रचे, सन्मात्र म्हणजे सत. ह्या सटनी हा सत अक्षर त्याला जोडलं. ओम आणि तत् ह्यानी तर ते ब्रह्मरूप झालेलंच आहे. आता ओम तत् सत असं जेव्हा जोडलं जातं तेव्हा काय होतं, ओंकारानं प्रारंभ झाला आहे कर्माचा, ते तत्काराने तत् ह्या उच्चारांचे ब्रह्मार्पण पण झालेलं आहे. आणि आता हे सत उच्चार झाला, याच्यातनी ते श्रेष्ठ ऐक्यबोध झालेला आहे, द्वैत सगळं संपून गेलेलं आहे. या सत यांनी ब्रह्मत्व दृष्टी ज्याला म्हणतो, म्हणजे त्याच्यातला आता कर्म असा भावच उरलेला नाही आहे त्याच्यात, तो कर्मभाव गेलेलाच आहे. इतकी ऐक्यबुद्धी प्रगट झालेली आहे. असा हा सत शब्द त्याला जोडल्यामुळे, म्हणजे ओमनी कर्माला प्रारंभ झाला, ते मनात आलं तसं कर्म करावं. तत्कालाने ते खरंच ब्रह्मार्पण कर्म आहे, ईश्वराला अर्पण करून टाकलेलं आहे. आणि सत याने खऱ्या अर्थाने ते गिळूनी होई जे एक सारे ऐक्यबोधच झालेला आहे. असा एकावरती एक, एकावरती ह्या तीन अक्षरांनी कडी जणू काही केली आहे आणि आपल्याला अशा श्रेष्ठ प्रशस्त कर्मापर्यंत नेऊन ठेवला आहे. म्हणजे आता त्याच्यातला कर्म हा भाव गेलेलाच आहे, ऐक्यभावाने केलेली गोष्ट आहे. ऐसा हा अंतरंगो सत शब्दाचा विनियोग हो, जाणा म्हणे श्रीरंगो मी ना म्हणे हो. माऊली म्हणतात मी नाही हो म्हणत आहे, श्रीरंग म्हणे. असं ह्या अंतरंगामध्ये ह्या सत शब्दांनी बदल होतो. त्या सत शब्दाचा उपयोग केला की काय घडतं, तर सगळं अंतरंगामध्ये ऐक्यच होऊन जातं ना, दोन नाहीतच. असं भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत, मी नाही. माऊलीने सांगून टाकलं की हे माझं नाही बरं का, जाणा म्हणे श्रीरंग, तो म्हणे हे अंतरंग जाणा. सत शब्दाने काय होतं, किती श्रेष्ठ दर्जाला, म्हणजे कर्म उरतच नाही अशा ह्याला जातं. त्या ओम तत्सतचा अर्थ जाणून घ्या असं भगवंत सांगतात. मी ना म्हणे हो, मी म्हणत नाही आहे हो. पुढल्या ओळीमध्ये त्यांनी स्पष्ट केलं, ना मीची जरी हो म्हणे. समजा मी म्हटलं, असं म्हटलं की मी असं म्हणतो आहे की ओम तत्सत अशा शब्दाने कर्म करावं, म्हणजे त्यातला कर्मपणच जाईल आणि ब्रह्मैक्य असं होईल. असं मी म्हटलं तरी श्रीरंगी दुजे हे शिवणे. तर मग मी म्हटलं, असं म्हटलं की मी श्रीरंगापासून वेगळा झालो, म्हणजे दोन झालो. मी आणि श्रीरंग हे दोन झालो, म्हणून हे बोलणे देवाचेची. त्यामुळे हे देवच बोलला, हे भगवंतच बोलला, मी नाही हो बोललो. कारण मी बोललो असं म्हटलं तर ह्या गडबड होऊन जाईल, द्वैत उत्पन्न होईल. तो भगवंत वेगळा आणि मी वेगळा असं घडेल आणि ते द्वैत उत्पन्न झाल्याचा दोष येईल आणि ते कमीपणा येईल ना. म्हणून हे बोलणं हे माझं नाही, हे भगवंताचं बोलणं आहे असं माऊली सांगतात. आता लक्षात घेऊया आपण. ओम तत्सत असे तिन्ही शब्दांचा विचार केला आहे. सत याचा अर्थ आता आपल्याला कळला, चोख आहे, शुद्ध आहे, निर्भेळ आहे, सत्यस्वरूप आहे. मग अशी म्हटलं देशकालानं बाधित होत नाही आहे असं जे आहे. आणि त्यात पुन्हा आपण हे पण पाहिलं की ब्रह्म म्हटलं म्हणजे दिसत नाही आहे, पण म्हणजे जे दिसतं आहे ते सगळं असत आहे, ते काढून टाकल्यावर जे दिसत नाही ते परब्रह्म असं या सत शब्दाने येत आहे. आणि त्याशिवाय ब्रह्मकर्म म्हणजे प्रशस्त कर्म, श्रेष्ठ कर्म असं या सत शब्दाने त्या कर्माला श्रेष्ठपण प्राप्त होतं. असा सगळा भाग आपण 386व्या ओळीपर्यंत पाहिला. आता आणि काही परी सत्शब्दू हा अवधारी सात्विक कर्मा करी उपकार जो. आता आणखीन थोडंसं पुढे जातात. ते म्हणतात आता हा जो सत शब्द आहे ना, आणखीन एका प्रकाराने, आणि काही एकपरी आणखी एका प्रकाराने, म्हणजे सात्विक कर्म आहे. तर या सात्विक कर्मावर हा अवधारी काय करतो तर उपकारू जो, म्हणजे जणू काही सात्विक कर्मावर उपकार करतो तो. ऐक, सत शब्द हा चांगल्या कर्मावर उपकार करतो. म्हणजे सत म्हणजेच कर्म, ब्रह्म, श्रेष्ठ. सत शब्दामध्येच हे आता ओम आणि तत् आले, सात्विक कर्म असं आलं आहे. पण सत शब्द आला म्हणजे नुसतं कर्म नाही, सत्कर्म असं होतं. सात्विक कर्म या सत शब्दाने
आणखीन एका प्रकाराने आपल्याला त्याचं मोठेपण कळतं. आणि काही परी सशब्द अवधारी अर्जुना काय होतं आहे, सात्विक कर्मा करी उपकारू. सात्विक कर्मावर सुद्धा हा सच शब्द उपकार करतो. म्हणजे त्या सात्विक कर्माला अधिक उंचीवर नेतो, चांगलं कर्म करतो. सात्विक माणसाने केलं का आपल्याला आपण नेहमी म्हणतो की त्या तीनही गुणांच्या पलीकडे जायचं आहे. तर सात्विक माणसाने केलेल्या कर्मापेक्षा सुद्धा सत्कर्म हे आणखीन पलीकडे गेलेलं असतं, त्याच्यावर उपकार जोडके केले असतात. ते आपल्याला उदाहरण देणार आहे. तरी सत्कर्मे चांगे चालिली अधिकार बघे परी एकाधिका अंगे हिणावती जाई. तर आपल्याला याच्याबद्दल ते सांगतात की हे जे सत्कर्म असतं ना, चांगलं म्हणजे योग्य, यथार्थ चांगलं अगदी योग्य असणारं सत्कर्म आहे. चालिली अधिकार बघे म्हणजे अधिकारापरत्वे अधिकाराप्रमाणे चांगली चाललेली आहेत, सत्कर्मच आहे. त्यामुळे स्वाभाविकच आपापला जो काही अधिकार आहे त्या अधिकाराप्रमाणे चाललेली आहे. पण कधी कधी असं होतं परी एका अंगे हिडावती जाईल. पण एखाद्या वेळेला काहीतरी थोडंसं हिडावती म्हणजे वैगुण्य, काहीतरी कमतरता येते. सगळं चांगलंच चाललेलं आहे, सत्कर्मच चाललेलं आहे, आपापल्या अधिकाराप्रमाणे सगळं सत्कर्माचंच सगळं चाललेलं आहे. पण कधीतरी असं काहीतरी घडतं आणि थोडंसं न्यून त्याच्यात काही कमतरता येते. त्याला उदाहरण दिलं आहे ताई. तरी उणे एके अवयवे शरीर ठाके आघळे. आपल्या देहामध्ये बारीकसं जरी थोडंसं जरी काहीतरी गडबड झाली, अहो साधं भाजी चिरताना थोडंसं जरी वेळेवरती अंगठा चिरलं तरीसुद्धा नंतर 2 दिवस भांडी घासताना पाणी लागलं की जमतं आपल्याला. त्यामुळे जरा जरी काहीतरी न्यून अव्यंग असं पाहिजे देह, काही न्यून असताच कामा नये. पण ते जे व्यंग किंवा न्यून पण असेल तर आपल्याला काय होतं ते कळतं. पुढल्या ओळी अर्ध्या चरणामध्ये का अंगहीन भांडावे रथाची गती अंगहीन भांडावे म्हणजे त्या रथामध्ये काही व्यंग असेल. त्या रथाचं व्यंग म्हणजे काय, समजा चाक आहे तर ते चाकाची गती दोघांची सारखीच पाहिजे ना. त्यामुळे समजा एखादं चाक पडलं म्हणजे त्या रथामध्ये काही न्यूनता आली. अंगहीन भांडावे म्हणजे व्यंगतेमुळे तो रथ थांबतो, काहीतरी त्याच्यात कमतरता आहे त्यामुळे थांबतो. चिखलात समजा रुतलो थांबला, चाक बिघडलो थांबला. आपल्या भाषेत बोलायचं झालं तर हवा गेली एखाद्या चाकातली, बस थांबली, असं जे काही घडतं तर ती स्वाभाविकच रथाची गती थोडंसंच दूर काहीतरीच कमतरता पण लगेच त्याची गती थांबते. देहच आहे, या देहामध्ये सगळं छान चाललेलं आहे पण काहीतरी थोडंसं न्यून, काहीतरी कमतरता, काहीतरी व्यंग आलं की गती त्याची थांबते. हे जसं आहे तसं या सत शब्दाने होतं. सगळं छान सत्कर्मच चाललेली आहे पण काहीतरी समजा न्यून राहिलं तर ते पुरं करायचं असेल तर काय, असा प्रश्न आहे. तर ते आपल्याला सांगतात. तैसे एकेची गुणे विण सच्ची परी असतपण कर्मधरी गा जाण जिये वेळे. ते सांगतात फक्त एकच म्हणजे सत्कर्मच खरं म्हणजे, पण एखाद्या थोड्याशा काहीतरी अडचणीनं समजा ते विफल झालं, चांगलंच कर्म केलं आहे, विचार चांगलेच आहेत, तरीसुद्धा आपल्याला हवं तसं वाटलं काहीतरी कमतरता झालीच तर ते जे काही आहे तेव्हा असत्व येऊन पाहते. म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी पण येतं. नाही तर सत्कर्मच चाललेलं आहे पण जेव्हा न्यून येतं तेव्हा समजावं की काहीतरी थोडंसं कमतरता राहिलेली, काहीतरी चुकलं आहे. आपल्याकडे पद्धत आहे ना म्हणायची की अगदी काहीच कमतरता राहायला नको आहे असं आपण म्हणतो, तेव्हा शब्द वापरतो की अगदी काडीची पण कमतरता नाही. आता काडीची कमतरता नाही म्हणजे काय, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कुठल्याही कार्यक्रमाच्या वेळेला दीपप्रज्वलन करायचं तर मेणबत्ती असते, तो कार्यकर्ता जो असतो तो मेणबत्ती लावून आपल्या हातात देतो त्या जे कोणी पाहुणे असतात त्यांच्या. पण ती जी वात असते ती वात थोडीशी पुढे आणावी लागते, त्याला लागणारी काडीसुद्धा तिथे ठेवावी लागते. ती काडीचीही कमतरता नाही असा शब्द आपण वापरतो. तसं ते आहे की एखादं एवढंसं जरी काही न्यून राहिलं तरीसुद्धा त्या कर्माला असतपण येऊ पाहतं. तेव्हा ओंकार तत्कारी सावाईला हा चांगी परी सत्शब्दू कर्माकरी जीर्णोद्धार. 391 ओळी महत्त्वाची आहे बरं का. तेव्हा ते काय म्हणतात, जेव्हा असं काहीतरी बारीक न्यून राहतं सत्कर्मामध्ये, काहीतरी व्यंग काहीतरी न्यून राहतं, तेव्हा ओंकार आणि तत्कार ओम तत्
ओंकार आणि तत्कार, हे जे ओम आणि तत् हे जे दोन अक्षर आहेत यांच्यासह, सावाईला म्हणजे यांच्यासह हा सत शब्द पण आला आहे. सावायला हा चांगीपरी सत शब्दू कर्माकरी. ओम आणि तत् यांच्या जोडीनं, त्यांच्याबरोबर, त्यांच्या सहाय्यासाठी हा सत शब्द आला. आणि मग कर्माकरी जीर्णोद्धारो, आणि मग त्या कर्माचा जणू काही जीर्णोद्धार झाला, म्हणजे त्यातलं वैगुण्य संपलंच. जेव्हा ओम तत् सत असं म्हटलं जातं, असा सतचा जेव्हा त्याला स्वाभाविक ओम तत्ला याचं सहाय्य मिळतं, त्यावेळेला त्यातलं जे वैगुण्य आहे, त्यातली जी कमतरता आहे, त्यातलं जे न्यून आहे, तो हा सत शब्द दूर करतो. म्हणजे कर्म अगदी उच्च पदाला नेतं, त्याचा जीर्णोद्धारच होऊन जातो, त्याचं न्यूनत्व, त्याची कमतरता संपून जाते. जे असंतपण फेडी आणि सद्भावाची रूढी, निजसत्वाची प्रौढी सत्शब्दू, हा जो सत्शब्द आहे ना, या शब्दामध्ये निजसत्वाची एक प्रौढी आहे बरं का. म्हणजे हा सत्शब्द कसा आहे तर त्याच्याजवळ सामर्थ्य आहे. प्रौढी आहे म्हणजे काय, सामर्थ्य आहे. असं त्याचा काही गैरअर्थ नाही आहे. प्रौढी आहे याचा अर्थ तो जो सत्शब्द आहे त्याच्याजवळ निजसत्वाची आहे प्रौढी. असं आहे की आपल्याच ठिकाणचं सामर्थ्य त्याच्याजवळ, सत्शब्दाजवळ स्वतःच्याच ठिकाणी एक सामर्थ्य आहे. आणि ते काय सामर्थ्य आहे तर ते असंतपण फेडी, त्याच्यातलं जे असतपण आहे ते सगळं बाजूला करतो. ते सत्शब्द, ते कर्माचं सतपण, हे असतपण बाजूला करतो. आणि सद्भावाची रूढी, आणि सद्भावाला आणतं. असतपण बाजूला करतं, सद्भाव आणतं, असं सामर्थ्य ह्या सत्शब्दाजवळ आहे. जसं आपण दासबोधामधली ओवी म्हणतो, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे. एखादं कर्म करतो आहे आणि कर्म करण्याजवळ चांगलं सामर्थ्य आहे. जो जो कोणी अशा प्रकारच्या सामर्थ्याचा उपयोग करतो, त्या चळवळीचं सामर्थ्य, त्या चळवळीची शक्ती आहे. परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. ते जे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे ते सत. ते सत आलं की जे न्यून आहे ते सगळं निघून जातं, काही कमतरताच राहत नाही, असं त्यांना म्हणायचं आहे. आणि मग त्याच्यासाठी माऊली पुढल्या ओव्यांमध्ये आपल्याला उदाहरणं देऊन सांगणार आहेत की हे मला जे म्हणायचं ते कळलं का, की ओम तत्ला सत जोडलं आणि कुठलंही कर्म करता ओम तत् सत इदम न मम, म्हणजे हे माझं नाही आहे, हे भगवंतांनी मला दिलेलं काम आहे आणि मी प्रामाणिकपणानं माझ्या सर्व सामर्थ्याविषयी ते केलेलं आहे. असं म्हटलं की जे एक श्रेष्ठत्व त्या कर्माला प्राप्त होतं ते ह्या ओम तत् सत यांनी होतं. असं 392 ओवीपर्यंत आपण पाहिलं. त्याला उदाहरण देत आहे, दिव्यौषध जैसे रोगिया का सावावो ये भंगलिया, सत्शब्दू कर्मा व्यंगलिया तैसा आण. ते म्हणतात एखादा रोगी आहे, या दिव्यौषध जैसे रोगिया, दिव्यौषध म्हणजे चांगलं औषध, अमृत ज्याला म्हणतो, असं समजा एखाद्या रोग्याला उत्तम औषध मिळालं, दिव्य औषध मिळालं, योग्य औषध मिळालं, चांगला एखादा वैद्य मिळाला, चांगला डॉक्टर मिळाला, त्यांनी अगदी बरोबर योग्य ते औषध दिलं तर स्वाभाविकच तो रोगमुक्त होणारच. त्यामुळे दिव्य औषध जैसे रोगिया, ते जसं अमृता समान औषध त्याला वाटेल, त्याचा रोग पूर्णपणे समूळ नाहीसा होईल. का सावावो ये भंगालिया, किंवा असं आहे की एखादा अगदी पराभूत होतो आहे, आता स्पर्धेमध्ये अगदी विचार तेवढ्यात त्याला काहीतरी सावावं, म्हणजे एखादं त्याला काहीतरी पराभूत होत असणाऱ्याला मदत मिळावी. आणि अशी मदत मिळाली की त्याला जसं ती अगदी अखेरच्या ह्याच्यात अशी मदत मिळते की तो पराभूत होणारा पटकन विजयी होत जातो, असं घडतं. सत्शब्दू कर्मा व्यंगालिया तैसा, तसा हा सत्शब्द आहे. सत्कर्माचा कसा उपयोग आहे तर असं त्याच्यामध्ये कुठल्याही कर्मामध्ये असणारं जे कमीपण आहे, व्यंगपण ते दूर होतो. जसं रोग्याला असं योग्य औषध मिळालं की त्याचा रोग जातो, पराभूत होणारा त्याला योग्य प्रकारचं काहीतरी सल्ला मिळतो आणि तो विजयी होऊन जातो. तसं कर्माला चांगलं सत मिळालं की स्वाभाविकच त्यातच ओम तत्ला सहाय्य सत्चं मिळालं की ते कर्म हे प्रौढ श्रेष्ठ कर्म असं होऊन जातं. अथवा काही प्रमादे कर्म आपुलिया मर्यादे, चुकोनी पडे निषिद्धे वाटे हन. कधी कधी असं होतं की काहीतरी प्रमाद, काहीतरी चूक घडते आणि मग ती चूक घडल्यामुळे ते कर्म यथोचित होत नाही. कर्म करताना काहीतरी चुकतं
आणि मग ते योग्य पद्धतीने होत नाही आणि मग ते योग्य पद्धतीने न झाल्यामुळे काहीतरी मर्यादा ओलांडली जाते असं होतं आणि मग ते निषिद्ध कर्म होतं की ते काही ह्या श्रेष्ठ कर्मामध्ये मोडत नाही, ते स्वाभाविकच होतं. काहीतरी चूक होते, कर्त्याच्या हातून काहीतरी मर्यादा उल्लंघिली जाते म्हणा, अथवा काही प्रमाणे काही चूक होते, काही मर्यादा ओलांडली जाते आणि मग ते कर्म निषिद्ध होतं, ते काही हे होत नाही. चालतयाची मार्गू सांडे, पाराखियाची अखरे पडे, रहाटी माझी न घडे. काही मग म्हणतात कधी कधी होतं ना असं, आपण चालणारी मंडळी पूर्वी येऊन गेलेलो असतो, रस्ता माहिती असतो, अगदी खात्री असते आपल्याला, तरीसुद्धा चालतयाची मार्गू सांडे. पण आपण विसरतो, मार्गू सांडे म्हणजे रस्ता विसरतो. चांगला नेहमी जायचा यायचा रस्ता आहे तरीसुद्धा गडबड होते आणि रस्ता चुकतो. किंवा पारखियाची अखरे पडे, किंवा एखादा अगदी उत्तम पारख असणारा रत्न पारखी आहे, पण कधीकधी त्यालाही भ्रम होतो आणि खोट्याचं खरं किंवा खरं रत्न असतं त्याला कळत नाही, किंवा एखादा दगडच आहे आणि त्याला तो रत्न समजतो काही असं. अगदी रत्न पारखी असणाऱ्याची सुद्धा गडबड होते, रस्ता माहिती असतो आणि तरी आमची गडबड होते. असं रहाटी माझी न घडे अशी होत नाही का, व्यवहारामध्ये असं घडत नाही का? असं निश्चयपूर्वक आपल्याला असं होतं का काही नाही, होणारच नाही माझी चूक, मला माहितीच आहे रस्ता, असं नाही आपण म्हणू शकत. त्यामुळे रस्ता चुकू शकतो, रत्नपारख्याची परीक्षा कधी कधी चुकू शकते. त्यामुळे निश्चयपूर्वक आपल्याला सांगता येईल का? तसं होतं, चूक होते, असं काही नाही आहे, अशी चूक होते. म्हणून तैसी कर्मा राभस्ये सांडे सीमा, असाधुत्वाची या दुर्नामा येवो पाहिजे. म्हणजे असं चूक घडते व्यवहारात, आपल्याला माहिती आहे, पण अविचाराने जर अशी कर्माची मर्यादा सुटली, समजा की आपण विचार नीट केला नाही, विवेक नीट केला नाही आणि जे मर्यादेत आपल्याला कर्म करायचं होती मर्यादा गेली, म्हणून ही तैसी कर्मा राभस म्हणजे प्रमाद. राभस्य याचा अर्थ काय की काहीतरी चूक झाली, प्रमाद असे सांडे सीमा, मर्यादेच्या बाहेर मर्यादेचं उल्लंघन केलं, इतकी चूक झाली समजा. असाधुत्वाची या दुर्नामा, आणि मग काय होतं की स्वाभाविकच ते असाधू म्हणजे असं ज्याला आपण म्हणतो ना की चांगल्या कर्माला पण बाधा येते. करायला गेलो एक आणि झालं भलतंच, असं आपण मराठीमध्ये म्हण आहे. मनामध्ये चांगला विचार होता, चांगलं करायला गेलो, एखाद्याचं चांगलं करायला गेलो ते आपल्या उलटतं, असं आपण म्हणतो काय करणार असं. तर असं निषिद्ध कर्म होण्यामध्ये, चुकीचं कर्म होण्यामध्ये पाळी येते, असं काही हे नाही आहे. एखाद्या वेळेस घाई नडते, घाईनं केलेलं कर्म असं आपलं वाया जातं. काही वेळेला मर्यादा उल्लंघिली जाते म्हणून वाया जातो. आपण काही वेळेला करायचं आपल्या मनात चांगलं असतं आणि काहीतरी घडतं हातून आणि असं होतं. आपला नेहमीचा एक अनुभव आहे, गॅस जवळ उभ्या असतो, दूध आता अगदी वर येत असतं, म्हटलं तर गॅस की अगदी फार मोठा केलेला नाही आहे, लहानच आहे, तरीसुद्धा एक क्षणभर असं इकडं तिकडं होतं आणि दूध जातंच. अशा वेळेला काय करावं? तर असं आपण म्हणलं काय हे मी समोर उभे होते हो, तर नकळत असं प्रमाद घडतो. म्हणून त्यावेळेस कधी घाईघाईनं कर्म होतं, काही वेळेला अविवेकाने अविचाराने काहीतरी होतं, काही वेळेला मर्यादा उल्लंघली जाते म्हणून काहीतरी होतं. असं जे असत म्हणजे असं जे घडतं, असत वाईट घडतं, तेही ओम आणि तत् या दोघांच्या जोडीनं सत शब्द आला की ते सत्कर्म होतं. म्हणजे असं जरी घडणार असलं किंवा घडलं असलं तरी पण सत शब्दाची जोड मिळाली तर मात्र ते सत्कर्म होऊन जातं. अशासाठी या ओम तत्सतचं स्मरण सातत्याने करावं असं आपल्याला सांगावं. तेथ गा हा सत शब्द, हा अशा वेळी जो सत शब्द आहे ना तो कसा आहे तर येरा दोही परस प्रबुद्ध, हे दोन्ही जे आहेत ना ओम आणि तत् हे दोन शब्द आहेत, त्या दोन शब्दापेक्षा हा सत शब्द प्रौढ आहे. ओम तत् सत तो आणखी पुढे आहे, प्रबुद्ध आहे, मोठा आहे, सावध आहे. प्रयोजिला करी साधू कर्मात या, त्याची जर आपण योजना केली, सज्जन माणसांनी साधू माणसांनी त्याची योजना केली म्हणजे सत शब्द वापरला तर त्या कर्माला सत्कर्म असं योजलं जातं. ओम त्यातला सत जोडला आणि कर्म केलं की ते सज्जन माणसाचं सत्कर्म होतं. कसं तर ते आपल्याला साध्या लोहा परिसाची दृष्टी, लोखंडाला झालं म्हणजे परिसाचा स्पर्श झाला, किंवा ओहळा गंगेची भेटी, किंवा एखादा पाण्याचा ओहळच आहे पण समजा त्याला तो गंगेपर्यंत गेला, कामृता जैसी वृष्टी, किंवा एखादा खरंच अगदी मरणाला टेकला आहे
आणि अमृताचा वर्षाव झाला. तसं होतं. लोहा परिसाची घृष्टी, वोहळा गंगेची प्रीती, का मृता जैसी वृष्टी पियुषाची. असं घडतं की अगदी लोखंड आहे, पण त्या लोखंडाला खरोखरच परिसाचा स्पर्श झाला तर सोनं होऊन जाईल. ओहळ आहे, तो गंगेला मिळाला, तो झालं गंगेसारखं पवित्र पण त्याला येईल. किंवा अगदी आता टेकला आहे, पण अमृताची वृष्टी झाली पियुषाची, तर स्वाभाविकच काय त्या मेलेल्याला त्याचा कसा जिवंत पडेल. तसं म्हणे ह्या कर्माला सत शब्दाचा उपयोग होतो. इतकं सतचं महत्त्व आहे. पै असाधू कर्मा तैसा सत्शब्दू प्रयोग विरेशा, हे असो गौरूची ऐसा नामाचा या. पण ते विरेशा म्हणजे अर्जुनाला सांगतायत की सत्शब्द जो आहे, असाधू कर्मा तैसा सत्शब्दू प्रयोग, म्हणजे सत्शब्दाचा प्रयोग निषिद्ध कर्माला तसा आहे. हे राहू दे, या नामाचा मोठेपणाच असा आहे. हे सत नामच मुळी ब्रह्म आहे. म्हणजे असं न्यून पण जाण्यापुरता त्याचा उपयोग, निषिद्ध कर्माला त्याचा उपयोग होता एवढं समजू नको. तर ह्याचा मोठेपणाच असा आहे की सत म्हणजे ब्रह्मच आहे. इतकं हे सत मोठं आहे. घेऊन येथीचे वर्म जे विचारसी हे नाम, ते केवळ हेच ब्रह्म जाणसी तो. त्यामुळे याचं महत्त्व लक्षात घ्यायचं, वर्म लक्षात घे. नीट ह्या शब्दाचा विचार, अक्षराचाच म्हणूया, याचा विचार केला तर तुला ब्रह्मरूप, ते सत हे ब्रह्मरूप आहे हे तुला कळून येईल असं मौली सांगतायत. आणि मग पुढे म्हणतात, पाहे पा ओम तत्स ऐसे, हे बोलणे तेथ नेत असे, जेथुनी का हे प्रकाश दृश्य जातं. एकाच उदाहरणात आपल्याला हे दोन्ही कळेल. ते म्हणतात असं बघ की ओम तत्सत हा उच्चार जो कोणी करतो त्या करणाऱ्याला पाहे पा ओम तत्स ऐसे हे बोलणे तेथ नेत असे. कुठे नेतो? त्या ठिकाणाजवळ नेतो की जिथून, ज्या योगे, जेथुनी का हे प्रकाश दृश्य जातं. उदाहरण असं दिलं आहे की जसं आहे ना की प्रकाश किंवा म्हणजे सूर्योदय झाला असं आपण म्हणतो. तर सूर्योदय झाला म्हणजे सूर्याचा प्रकाश पडला, प्रकाश पडला म्हणजे सूर्योदय झाला. तर तो अशा ठिकाणी नेतो की या दृश्य जगाला प्रकाश देतो किंवा सत्ता प्राप्त होते. कशामुळे होतो? सूर्य उगवला की त्या सत्ता त्याची आहे, सूर्याची आहे, पण प्रकाश इथे मिळतो. तसं या उच्चार करणाऱ्याला, म्हणजे सतचा उच्चार करणाऱ्याला तो असं नेतो की उच्चार त्याचा करतो, आपोआपच त्याला त्याचा फायदा मिळतो. अशा ठिकाणी जो तो घेऊन जातो ज्या योगे या दृश्य जगाला सत्ता मिळते, प्रकाश मिळते. तसं ह्या सत शब्दाने होतं की आपोआपच या कर्माला असं चांगलं रूप प्राप्त होतं. ते तव निर्विशिष्ट परब्रह्म चोखट, तयाचे हे अंतवट व्यंजक नाम. ते म्हणतात, तुला मी सांगतो की हे कसं आहे की चोखट, परब्रह्म चोखट आहे. परब्रह्म ह्या ओम तत्स हे नुसतं खूण आहे. म्हणजे परब्रह्म हे नाम, रूप, संबंध किंवा काय असं क्रियेच्या भेदाच्या रहित आहे, शुद्ध आहे. तसं आहे ओम तत्सत हेच नाम, हीच परब्रह्माची खूण असं समज. ते तव निर्विशिष्ट परब्रह्म चोखट, विशेष भावरहित, असं त्याला आता नाम रूप काही नाही आहे, बरोबर आहे, दाखवता येणार नाही. परब्रह्म तसंच आहे ना, तसं हे आहे. केवळ शुद्ध परब्रह्म जसं आहे तसं ओम तत्सत ही खूण आहे. ही खूण म्हणजेच परब्रह्म. ही खूण असणं म्हणजे ते जे काही सत्स्वरूप जाणतं आहे ते परब्रह्म स्वरूप आहे. मग आता ह्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ असाच आहे की हेच नाम आहे, ही खूण आहे. परी आश्रयो आकाशा, आकाशाची जैसा या नामा नामी आश्रयो तैसा अभेद असे. आता ह्या उदाहरणाने आपल्याला जरा कळतं. ते म्हणतात आकाश कोणाच्या आधारावर आहे का? आश्रयो आकाशाचा अन्य कुणाच्या आधारावर ते नाही. आकाश आहे ते काही कुणाच्या आधारावर नाही, ते स्वतःच्याच आधारावर आहे. आकाश स्वतःच्याच आधारावर स्थित आहे. तसं हे ओम तत्सत हे नाम आणि नामी, म्हणजे ओम तत्सत हे परब्रह्मच असल्यामुळे हे दोन्ही एकच आहे. आकाशाला जसं काही आधार नाही तसं वेगळं परब्रह्माचा आधार त्याला नाहीच आहे. स्वतःच स्वतःच्या आश्रयावर आकाश उभं आहे. तसं हे परब्रह्मरूप ह्या ओम तत्सत नामावर आहे, म्हणून त्याला ती खूण म्हणते. परब्रह्माची खूण म्हणजे काय? तर ओम तत्सत आश्रयरहित ते आहे. परब्रह्म आणि ओम तत्सत दोन्ही एकच आहे, वेगळं नाहीच आहे.
अशा अर्थाने उदयीला आकाशी रवीची रवी ते प्रकाशी. मगाची ओवी जी आहे त्याचं स्पष्टीकरण देतात माऊली. हे नाम व्यक्ती तैसी ब्रह्मची करी. ते म्हणतात आकाशात सूर्योदय झाला, उदयीला आकाशी, आकाशात सूर्योदय झाला, रवीची रवी ते प्रकाशी. आता खरं तर सूर्यप्रकाशानेच हे जाणलं गेलं. आकाशात सूर्योदय झाला आहे, हा सूर्यप्रकाश आपल्या पृथ्वीवर पडल्यामुळे आपल्याला ते कळलं की सूर्योदय झाला आहे. आता हा काय फरक आहे नाम आणि नामी असा? काही नाही आहे. ते जसं परब्रह्मस्व प्रकाश आहे, अभेदरूप. सूर्योदय झाला म्हणा, नाहीतर हे प्रकाश पृथ्वी आला म्हणा, काही म्हणा, ते जसं आहे तसं आहे. ओम तत्स हे नाम म्हणा किंवा ओम तत् हेच परब्रह्म म्हणा, म्हणजे नामी म्हणा. नाम नामी एकच आहे. परब्रह्म म्हणा नाही तर ओम तत्सद म्हणा. ओम तत्सद हे नाम म्हणजे खूण, आणि ओम तत्सद हेच परब्रह्म म्हणजे नामी, जो परमात्मा आहे तो. हे नाम आणि नामी दोन्ही एकच आहेत. म्हणून त्र्याक्षर हे नाम, ओम तत्सत हे 3 अक्षर, नव्हे जाण केवळ परब्रह्म. हे 3 म्हणूच नको ह्याला. ओम तत्सत हे ब्रह्मच आहे, 3 अक्षरी नाम आहे असं काही म्हणायचं कारणच आहे. ओम तत्सत हे नव्हे असे 3 अक्षर वगैरे काही म्हणायचं कारण नाही. हे केवळ ब्रह्म, हे ब्रह्मच आहे. शुद्ध ब्रह्म, परब्रह्म असं ते आहे. या लागी कर्म जे जे केजे, जे काही कर्म करशील ते या मंत्राने करायचं. ओम तत्सत म्हणजे ब्रह्मप्राप्तीच आहे. प्रत्येक कर्म ओम तत्सत ह्याने केलं म्हणजे ती ब्रह्मप्राप्तीच आहे असा त्याचा अर्थ. असं या ओम तत्सतचं महत्त्व भगवंतानी या 405व्या ओळीपर्यंत सांगितलं. आता खरं तर आपल्याला आपल्याला जे सत्कर्म आपण म्हणतो त्याचा आधार घेऊन आपल्याला कळतं की कुठेतरी न्यून आपल्या प्रत्येक कर्मामध्ये राहत आहे. तर आपली परीक्षा किंवा आपल्याला ह्या सगळ्या एवढ्या 25 ओव्या वाचल्यावर त्याचं चिंतन मनन कसं करायचं आहे की मी बाबा सत्कर्मच करते, मी चांगलंच कर्म करते आहे. मग तरी देखील ओम तत्सद ह्या परब्रह्माची खूण ज्या ह्या ओम तत्सदनी येते, तर तसा उच्चार करून तू कर्म कर असं का बरं परत सांगितलं असेल? तर ते तो उच्चार करून मी कर्म केलं की त्यातलं जे न्यूनपण आहे ते जाईल असं सांगता. ह्याचा अर्थच असा आहे की आम्ही ज्याला सत्कर्म म्हणतो त्याच्यामध्ये कुठेतरी न्यून राहत आहे. मग ते न्यून आमच्या अहंकाराचं असेल, असू शकतं, अन्य काही अविवेकाचा, अविचाराचा असं असू शकेल. ते सगळं न्यूनपण जाण्यासाठी आपण ते ओम तत्सतचा उच्चार करायचा, म्हणजे परब्रह्माचं स्मरण करायचं आणि ते आणि मग ते कर्म करायचं असा त्याचा अर्थ. म्हणजे काहीही न्यून राहणार नाही अशी खात्री पण त्यांनी दिली. आता पुढल्या ह्याच्यामध्ये यज्ञे तपसी दानेच स्थिती सदितीची उच्चते कर्मचैव तदर्थीयम सदित्येव्या भीर्यते. खरं म्हणजे यज्ञ तपदानाबद्दल खूप सारी माहिती यापूर्वी झाली आहे, पण तरी देखील ह्या आता हे जे काही म्हटलं ओम तत्सद यांनी आपल्याला यज्ञदान तप करायचं आहे. त्यामुळे आता ह्या दान तप ह्या कर्मामध्ये आता जे की आपल्याला काही न्यून राहील, कमतरता राहील, काय राहील तर श्रद्धा वगैरे सगळ्या गोष्टी, तर तिथे आपण सदिती उच्चते, तर तिथे पण सत असं म्हणायचं. तदर्थींच्या कर्म येवं, आणि त्याच्यासाठी मग भगवंतासाठी ते कर्म करायचं असं उच्चार करून करायचं. म्हणजे यज्ञतपदानाचं पूर्वी सगळ्या त्याचा भेद सांगून झाला आहे, तिन्ही प्रकार सांगून झालेले आहेत. तरी देखील आपल्याला ते सांगत आहेत की आता मी पुन्हा तुम्हाला सांगणार आहे की आता काय करायचं, भगवंतासाठी म्हणून ते कर्म करायचं. आता याचा अर्थ आपल्या लक्षात येईल की आपण ओम तत्सत अशा उच्चारांनी करत असलेलं जे कर्म आहे त्यावेळेला आपल्या मनामध्ये मी हे जे कर्म करतो आहे ते माझं नाही, भगवंताचं आहे. अहो माऊलीसुद्धा म्हणाल्या की मी हे सांगतो आहे ना ते मी सांगत नाही आहे हो, हे भगवंत सांगतो आहे. तसं आपण करत नाही आहोत हो, हे भगवंतानी मला सांगितलं आहे म्हणून मी करते, माझं काही नाही त्याच्यात. अशा प्रकारचा भाव मनामध्ये आणून कर्म करावं असा ह्या ओम तत्सतचा अर्थ आपल्याला 25 ओव्यांमधून माऊलीने सांगितल्या. पुढला विचार 27व्या श्लोकाचा आणि पुढल्या ओव्यांचा आपण पुढल्या सोमवारी करूया. आज इथेच थांबूया. धन्यवाद.